जय हिंद सर्व पोलीस भरती करणाऱ्या पोरा पोरींना या आपल्या YouTube चॅनलवर 101% चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे। जो कोण असेल तो नियमित अभ्यास करेल, नियमित व्हिडिओ बघेल, त्याचा 101% फायदा होणार आहे, इथं नुकसान होणार नाही। जो विद्यार्थी डायरेक्ट टास्क क्रमांक 5 बघतोय त्यानं कमेंट मध्ये जायचं, मी 1 2 3 4 जे टास्क आहेत, जे आपले महत्त्वाचे व्हिडिओ आहेत त्याची लिंक आपल्या प्रत्येक व्हिडिओ खाली आहे, त्यामुळे तिथे जायचं आणि त्या ठिकाणी काय करायचं, सगळं सिरियल नुसार बघत यायचं, हे लक्षात ठेवा। कारण कसं आहे, व्हिडिओ काय तास 2 तासाचा नसतो, जेवढ्या वेळेचा असतो तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे, हे लक्षात ठेवा। आता बरेच विद्यार्थी आहेत बारक्या बारक्या गोष्टीमुळे, सोप्या सोप्या प्रश्नामुळे परीक्षेमधून बाहेर पडले। आपण आपला जर मार्क वाढत नसतील तर कशा प्रकारचं नियोजन करायचं, लेखी तुमची कशा प्रकारे सुधारायचे, याचा आपण एक काय केलाय, व्हिडिओ बनवलाय। तो व्हिडिओ पण लिंक टाकून ठेवतो मी, तो देखील पहा, जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये काय होईल, वाढ होईल, मार्कामध्ये तुमच्या वाढ होईल। आणि हे क्षेत्र स्पर्धेचं आहे, इथं जर बाळा तू येऊन फक्त बसला आणि इथं अभ्यास नाही केला तर या क्षेत्रात तुला वर्दी मिळणार नाही, हे लक्षात ठेव। कारण वारंवार सांगतो, स्पर्धा भरपूर, जगामध्ये कुठलंच क्षेत्र असं नाही, तू चुरमुऱ्याचा जरी व्यापार करायला गेला तर तुला स्पर्धा, हे लक्षात ठेव। तुला जर असं वाटलं की आपण रस्त्यावर एक गाडा टाकू, त्याच्यावर खारी शेंगदाणे विकू, तर त्याच्यात पण स्पर्धा आहे, लक्षात ठेव। सहजासहजी तुला या जगात, या पृथ्वीवर काही सध्या मिळणार नाही, त्याच्यामुळे अभ्यास कर, सराव कर। सगळ्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाचं, चालू घडामोडीकडे दुर्लक्ष करू नका, अजिबात दुर्लक्ष करू नका। छोट्या छोट्या गोष्टी माहित असल्या पाहिजे। तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहे त्या जिल्ह्याची सगळी माहिती काय करायची, गोळा करायची, हे लक्षात ठेवा। चला सुरुवात करूया। टास्क नंबर 5 बघा, पहिला प्रश्न, 1 2 3 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून 2000 पेक्षा मोठ्या अशा जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील। आता अंक किती आहेत इथं, 1 2 3 4 4 अंक असतील तर टोटल 24 संख्या तयार होतात, बरोबर। त्यांनी पर्याय क्रमांक पहिला 24 दिलाय, तुमचं 24 उत्तर आहे का? 24 उत्तर नाही। ते पुढे जाऊन काय म्हणतात, 2000 पेक्षा मोठ्या। आता ज्यावेळेस 4 अंक असतील त्यावेळेस IMPI लक्षात ठेवा, प्रत्येक अंक 6 वेळा येतो। किती वेळा येतो? 6 वेळा येतो। मग त्यांनी म्हटलंय 2000 पेक्षा मोठं, मग 2000 पेक्षा किती अंक आहेत मोठे? 2 1 3 1 4 1, टोटल अंक किती आहेत? 4 मोठे आहेत। मग प्रत्येक अंक आपलं 3 मोठे आहेत, 1 2 3 मोठे आहेत। मग प्रत्येक अंक किती वेळा येतो? 6 वेळा। मग 3 गुणाकारामध्ये 6 6 18 18 असेल तुमचं बरोबर उत्तर। म्हणजे 2000 पेक्षा किती संख्या तयार होतील बाळा? 18 संख्या तयार होतील। 24 होतात, पण जर असं विचारलं 1 2 3 4 या अंकापासून प्रत्येक संख्येत एकदाच वापरून एकूण किती संख्या तयार होतील, तर त्याचं उत्तर 24 येते, लक्षात ठेव, बरोबर। तुझं उत्तर काय आलं? 18 आलं। फक्त 4 अंक असतील तरच 6 वेळा येतो, इथं 5 अंक असतील, 3 अंक असतील तर त्याचं वेगळं आहे, हे लक्षात ठेव। पुढे ए ही एक समसंख्या आहे, तर ए नंतर येणारी 38वी विषम संख्या कोणती? ए काय आहे? समसंख्या। मग कुठलीही धरा तुमच्या मनात, काय केलं आपण? 2 धरली, अधिक, बरोबर। अधिक करायचं का गुणाकार करायचं? अधिक करायचं। वी 38वी, 38 गुणाकारामध्ये 2, म्हणजे 2 अधिक 38 2 8 2 16 76, 2 अधिक 76 किती आलं? 78। 78 ही विषम संख्या आहे का? अजिबात नाही। तुम्हाला विषम विचारली ना, 78 विषम आहे का? अजिबात नाही। 78च्या पुढे कधीच जायचं नाही, लक्षात ठेवा। 78च्या पाठीमागे यायचं, म्हणून 2 अधिक किती मिसळल्यानंतर 77 होईल। 2 अधिक 75 म्हणजे ए अधिक 75। पर्यायामध्ये कुठं आहे? ए अधिक 75, पर्याय क्रमांक 2 असेल तुझं उत्तर, हे लक्षात ठेव, बरोबर। काय मुलं काय करतात, ए अधिक 78 कुठं आहे का बघतात? नाही, यापैकी नाही कर जातात, बरोबर। मग ए अधिक 76, 2 आणि 76 किती झालं? 78।
78 बरोबर. a अधिक 76 किती झालं 78. पण 78 विषम संख्या नाहीच ना, तुला उत्तर विषम संख्या विचारली. पण पुढे जायचं नाही, 78च्या पुढे जायचं नाही, पाठीमागची विषम संख्या. 78च्या पाठीमागची विषम संख्या किती झाली 77. 2 अधिक 75 बरोबर 77. चला पुढे बघा. बघा क्रमाने येणाऱ्या दोन विषम संख्यांचा गुणाकार 255 असेल तर त्या संख्या कोणत्या. बघा क्रमाने येणाऱ्या दोन विषम संख्यांचा गुणाकार 255 असेल तर त्या संख्या कोणत्या. तुम्ही पर्याय वापरून गुणाकार करू शकता, काही हरकत नाही, पण शॉर्टकट सांगतो, याच्यामध्ये फक्त एक ऍड करा. 255 बरोबर आपलं 255 अधिक 1 बरोबर 256. 256 हे कोणत्या संख्येचा वर्ग आहे 16चा वर्ग आहे. 16 ही त्या दोन संख्यांच्या मधली संख्या झाली. 16च्या पुढची विषम संख्या 17, 16च्या पाठीमागची विषम संख्या 15. 15 आणि 17 पर्याय क्रमांक 3 असेल तुमचं उत्तर. जर समजा तुम्ही पर्याय क्रमांक 1 चा गुणाकार केला, पर्याय क्रमांक 2 चा 3 चा, उत्तर मिळणार आहे तुमचं. पण तुम्हाला शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं तर त्यात एक विसरायचं, कारण क्रमगत दोन विषम संख्यांचा गुणाकार हा मधल्या संख्येचा वर्ग वजा 1 असतो, हे लक्षात ठेवा. बघा क्रमगत संख्या 3 आणि 5 बरोबर. 3 5 15, 4 चा वर्ग किती 16 वजा 1 आहे का, आहे का. आणखीन बघा 7 आणि 9, 7 9 63. 8 चा वर्ग किती 64 वजा 1 आहे का, आहे. म्हणजे क्रमगत दोन विषम संख्यांचा गुणाकार हा मधल्या संख्येचा वर्ग वजा 1 असतो, हे लक्षात ठेवा. याच्यावरून तुम्हाला साधं सोपं आणि सरळ जाणार आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं गणित बघा. बघा चतुर्थ प्रमाणपद काढा. चतुर्थ प्रमाणपद काढायचे म्हणजे या ठिकाणी कोणती संख्या आहे ती हे काढायचं तुम्हाला, बरोबर. प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ प्रमाणपद हे लक्षात ठेवा. हे काढायचं कसं, ए याचा फॉर्म्युला ए बी सी डी, याचं कसं राहतंय ए गुणाकारामध्ये डी बरोबर बी गुणाकारामध्ये सी. आता ए बी सी क्रमांक देऊन टाका. ए चा क्रमांक 8, डी चा क्रमांक तुम्हाला माहित नाही बरोबर, बी चा क्रमांक 12 गुणाकारामध्ये सी चा क्रमांक 16. हे 8 इकडे घेऊन जावा. x बरोबर 12 गुणाकारामध्ये 16 छेदस्थानी 8, 8 1 8, 8 2 16, 12 2 24 असेल तुमचं उत्तर. याची किंमत काय आली मित्रा 24, पर्याय क्रमांक 2. चतुर्थ प्रमाणपद काढा, हे तुम्हाला असंच काढावं लागेल. तुम्हाला द्वितीय विचारलं तर हेच सूत्र वापरा, ए गुणाकारामध्ये डी गुणाकारा बरोबर बी गुणाकारामध्ये सी. याच्या दुसरं सूत्र वापरायचं नाही, हे लक्षात ठेवा. अभ्यास सातत्यानं करत चालायचे. बरेच विद्यार्थी टाइमपास करतात, टाइमपास करणारे मित्र बाजूला काढायचे आत्ताच, नाहीतर पुन्हा मी ह्याच्यासोबत एवढा वेळ घालवला नसता तर मी आज पोलीस असतो. मी क्लास एवढा वेळ केला असता तर जर तरच्या गोष्टी टाळायच्या असतील तर मित्रा काय कर, अभ्यास कर. आईबाप रानात कष्ट करून दुसऱ्याच्या हाताखाली मजुरी करून तुला शहरात राहत असशील, तुला पैसे पाठवत असशील, ग्रामीण भागात राहत असशील, भरती करतोयच्या नावाखाली जर टिंगलटावाळी करत असशील तर तुला यश मिळणार नाही. नेहमी तुला दुसऱ्यालाच हार घालावे लागतील, हे लक्षात ठेव. तुला कधी हार मिळणार नाही. तुला जर दुसऱ्याकडून हार वाढदिवसाला तर घालून घेतो माहित आहे, पण त्या हाराला किंमत नाही. यशस्वी झाल्यानंतर जो हार तुझ्या गळ्यात पडतो त्या हाराला भरपूर किंमत आहे दादा. त्या हाराचं मोल कुठं नाही, हे लक्षात ठेव. म्हणून कधीतरी आपल्या गळ्यात तो हार पडावा ह्यासाठी काय करायचंय, असली गणित सोडवायचे, ते जनरल नॉलेज पाठ करायचं. चालू घडामोडीमध्ये कोण मुख्यमंत्री कुठल्या राज्याचा आहे, कुठलं मंत्रिमंडळ कोण कुठल्या मंत्रिमंडळाचा प्रमुख आहे, हे सगळं पाठ करायचं. मग तुला वर्दी मिळते आहे, तेव्हा तुझ्या गळ्यात हार पडणार आहे, लक्षात ठेव. बघ 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 65 आहे तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती. आता इथं तुला संख्या दिल्यात का, दिल्या नाहीत. त्यांनी तुला काय सांगितले 5 क्रमवार, तुला माहित नाही, पण त्यांची बेरीज काय आहे 65 आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती. बाळा पुढे बघ, डायरेक्ट 65 घ्यायचं. किती विषम संख्या आहेत, 5 ने भागायचं. 5 1 5 शिल्लक राहिले, 5 3 15. 13 ही
त्या 5 क्रमवार विषम संख्यांच्या मधली संख्या असेल, मग 13 ही जर मधली असेल, पुढची 15, त्याच्या पुढची 17, पाठीमागची 11 आणि 9, 9, 11, 13, 15, 17 ह्यांची बेरीज 65च आली पाहिजे. करून बघा. तुम्हाला विचारलाय मोठी संख्या कोणती रे मित्रा? 17. लहान संख्या कोणती विचारतील त्याचं उत्तर मिळेल. लहान आणि मोठ्या संख्येतला फरक किती विचारतील त्याचं उत्तर मिळेल. लहान आणि मोठ्या संख्यांची वजाबाकी किती विचारतील त्याचं उत्तर काढू शकता. पण तुम्हाला 65 ला जर 5 नेच का भागलं, कारण क्रमवार 5 दिल्यात म्हणून 5 ने भागलं. 5 ने भागल्यानंतर जे उत्तर आलं ती मधली संख्या असते, पण कुणाच्या? क्रमवार विषम संख्यांच्या असते. समसंख्या असतील तर हेच वापरायचं. बरोबर. पुढचं बघ. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर त्यातील मधली संख्या कोणती ह्याचं उत्तर मला तुझ्याकडनं अपेक्षित आहे. बाळा, गंप्या, संदीप कमेंट कर. संदीप्या, तू जर कमेंट केली तर 100% मला पण बरं वाटेल. कोणतर आहे जेणेकरून व्हिडिओ बघतोय आणि अभ्यास करतोय, कोणतर असा आहे की त्याला काय होतंय? फायदा होतोय. पुढचा प्रश्न बघा. 712च्या मागील 34वी विषम संख्या कोणती? आता तुम्हाला किती विचारली आहे? 34. इतक्या दिवस आपण काय करायचो? पुढची काढायचो. बऱ्याच विद्यार्थ्यांना सोपं वाटलं असेल, पण ज्यावेळेस मागील म्हटलं त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्याचा हिथं मार्क जातो. मार्क का जातो? कारण पुढची घ्यायची का मागची घ्यायची हे कळत नाही. पुढे बघा काय करायचं. 712 याच्यातून 34 ची दुप्पट वजा करायची. आपण कंटिन्यू करतो, कारण 34 ज्यावेळेस विषम संख्या काढायच्या त्यावेळेस 34 काय असतात? समसंख्या असतात. मग 34 ची दुप्पट किती हो? 68. त्यातून तुम्ही काय केली? वजा केली. बरोबर. 12 मधून 8 गेले, 4 राहिले. 10 मधून 6 गेले, 4 राहिले. 6 ला 6. 644 काय आहे? समसंख्या. लक्षात ठेवा, 644 समसंख्या आहे. पाठीमागे यायचं. बरोबर का? 644 पाठीमागे यायचं. मग काही विद्यार्थी काय करणार? 643 लगेच क्रमांक आहे, कारण विषम संख्या म्हटलं की आपण काय करतो? लगी पर्यायामध्ये बघतो. 779 तुझं उत्तर आलेलं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना इथवर पोहोचायचं माहित नसतं. मग विद्यार्थी काय करतो? 643 644 मागील म्हटलं की विद्यार्थी काय करतो? डायरेक्ट 643 लिहितो आणि बाहेर पडतो. पण 643 नाही, कारण 643 कडे तुझं जातच नाही. 643 कडे काउंटच जात नाही. 644 ला स्टॉप झाले. 644 च्या पुढची विषम संख्या 645. लक्षात ठेव, हे तुझं उत्तर असं. 645 तुझं उत्तर असणार आहे. 643 लिहायचं नाही, कारण विद्यार्थी 644च्या पाठीमागची घ्यायचंच नाही, कारण तुम्ही 68 वजा केल्यानंतर 644 आले, हे लक्षात ठेव. बरोबर. 644च्या पुढे जायचं. 645 पुढे का जायचं? कारण तू इथून बॅक आलेला आहे. इथून बॅक आलाय, त्यामुळे हे लक्षात ठेव. पुढचा प्रश्न बघ. 105 ते 999 पर्यंत एकूण किती सम आणि विषम संख्या आहेत? आता विद्यार्थ्याला इथं सम आणि विषम परीक्षेमध्ये पडलेला प्रश्न. मी फक्त पर्याय घेतले नाहीत. का घेतले नाहीत? जेणेकरून तुम्हाला समजावून सांगता यावं. बघा, या दोघांची वजाबाकी करा. 999 वजा 105. बरोबर. 9तून 5 गेलं 4, 9ला 9, 9 मधून 1 गेलं. टोटल 894 संख्या आहेत का? इथं 894 एकूण संख्या किती असं विचारलं तर 894 उत्तर नाही. इथं 895 संख्या आहे. का 895? कारण पहिली पण विषम आहे आणि शेवटची पण विषम आहे, त्यामुळे अधिक 1 करायचं. लक्षात ठेवा. बरोबर. कारण एकूण संख्या काढत असताना आपण 105च्या पाठीमागचा अंक घेऊन वजाबाकी करतोय. 894 ला 2 ने जर तुम्ही भागलं, बरोबर, बेचोक 8, बेचोक 8, बेसाती 14 ह्या झाल्या मित्रांनो समसंख्या. 105 ते 999 दरम्यान असणाऱ्या ह्या झाल्या समसंख्या. आता फक्त 447 अधिक 1 बरोबर 448 ह्या झाल्या विषम संख्या. अधिक 1 करायचं विषम संख्या. अधिक 1 काय केलं? कारण पहिली पण विषम संख्या आणि शेवटची पण विषम संख्या आहे. लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला क्रमगत देतील त्यावेळेस निम्म करा, 2 ने भागा, दोन्ही संख्या समान असतील. पण इथं एक जास्त विषम संख्या काय येते? कारण पहिली पण विषम आहे आणि शेवटची पण संख्या विषम आहे, हे लक्षात ठेवा.
विद्यार्थी तर गडबड करतोच, डायरेक्ट 2 ने बघतो, 447 कुठं आहे बघतो, क्लिक करतो, तो 448 कडे जातच नाही. का? कारण त्याला माहितच नसतं की शेवटची पण विषम आणि पहिली पण विषम आहे, म्हणून इथे एक ऍड करायचे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. जर बॅच घ्यायची असेल, जे ऑनलाईनला विद्यार्थी आहेत त्यांचा अभ्यास तर चालू आहे, तुम्हाला जर वाटत असेल बॅच घ्यायची तर व्हिडिओ जागेवर थांबवा, हे सगळं वाचा, काय प्रॉब्लेम असेल तर हा नंबर आहे, याच्यावर मला कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप करा, तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ती मिळेल. पुढचा प्रश्न बघा. 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज 126 आहे, तर लहान समसंख्या आणि मोठी समसंख्या यातील फरक किती? आता किती साधा सोपा प्रश्न आहे, तुम्हाला समसंख्या सुद्धा काढायची गरज नाही. तुम्ही जर केलं 2 4 6 झाल्या क्रमवार 3 संख्या, कुठल्याही असू द्या, यांचा आणि यांचा फरक किती आहे? 4. हेच उत्तर येणार, हेच उत्तर येणार. तुम्हाला काही सुद्धा गरज करायची नाही, कारण क्रमवार 3 कुठल्याही समसंख्या घ्या, 10 12 14, पहिल्यात आणि शेवटच्यात फरक किती आहे? 4च आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही, पण तुमचा वेळ जावा. तुम्हाला शॉर्टकट माहित नसल्यामुळे तुमचा इथे वेळ जातो. विद्यार्थी काय करतो? 3 क्रमवार, मग 126 ला 3 ने भागतो, 3 चौक 12, 3 दोन्ही 6, 42 झाली मधली संख्या. मग 42 जर मधली असेल तर पुढची 44 आणि पाठीमागची 40. 40 आणि 44 मध्ये फरक कितीचा आहे? 4चा आहे. पण ही जर बेसिक नॉलेज जर तुम्हाला माहित असेल तर तुमचा प्रश्न चुकणार नाही. आणि हे नॉलेज पाहिजे असेल तर काय करायचं? प्ले स्टोर वरनं आपलं ऍप घ्यायचं आणि क्लास जॉईन करायचे. पुढे बघ, एका पाठोपाठ एक येणाऱ्या 4 समसंख्यांची बेरीज 180 आहे, तर एका पाठोपाठ येणाऱ्या पुढील 4 समसंख्यांची बेरीज किती? बघा, वर्धा पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न. हे का मनानं घेतलाय का? घेतला नाही. बरेच विद्यार्थी म्हणत असतील मनानं, जेवढे प्रश्न आहेत तेवढे भरतीमध्ये पडलेले आहेत. आता समोर बघ, एका पाठोपाठ म्हणजे क्रमगत येणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती आहे? 180. ओके, ठीक आहे. 180 किती आहे तो? 4. याला 4 ने भागलं, 4 चौक 16, शिल्लक राहिलं 2, 4 पंचे 20. त्या क्रमगत 4 समसंख्यांच्या मधली संख्या कोणती मित्रा? 45. मग 45 च्या पुढची 46, 48, 44, 42. ह्या झाल्या 180 बेरीज असणाऱ्या क्रमवार 4 समसंख्या. आता तुला याच्या पुढच्या 4 समसंख्यांची बेरीज करायची आहे. 48 च्या पुढची 50, 52, 54 आणि 56 ह्यांची तुला बेरीज करायची आहे. असं कर त्यांनी सांगितलं. म्हणजे तुला अगोदर ह्या काढाव्या लागतील, ह्या काढल्यानंतर तुला त्या निघतील. तुला ह्याचं डायरेक्ट उत्तर निघणार आहे का? निघणार नाही. तू किती बी बेरीज पाठ कर, तू किती बी काय कर, तुला हे डायरेक्ट उत्तर निघणार नाही. का? कारण तुला अगोदरच्या 4 समसंख्या माहित नाही त्या, तर पुढच्या कसं निघेल? आता कर यांची बेरीज. 4 आणि 2 6 6, 12 ला 2 हातच्याले 1, 5 5 चौक 20 आणि 1 21. 212 कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 2 तुझं उत्तर आहे. बरोबर, 212 काय आहे तुझं उत्तर, हे लक्षात ठेव. प्रश्न जसा दिला आहे तसं तुला करता आला. प्रश्नामध्ये त्यांनी 180 बेरीज दिली आहे, पण 4 क्रमवार संख्यांची. तुला 4 क्रमवार समसंख्या अगोदर काढाव्या लागतील, नंतर ना त्याच्या पुढच्या निघतील. बरोबर, पुढचं बघा. खालील पैकी कोणती संख्या सहमूळ संख्या नाही? बघा, आता इथं सहमूळ संख्या म्हणजे काय? सहमूळ संख्यांची डेफिनेशन काय? 2 संख्या त्या एकाच संख्येनं भाग गेला नाही पाहिजे. बरोबर, त्या सहमूळ संख्या नाही. बघा, 6 आणि 8, 6 ला 2 ने भाग जातो, 2 6, 2 8. याचा अर्थ ही सहमूळ संख्या नाही. बरोबर, ही सहमूळ संख्या नाही, हे लक्षात ठेवा. 9 आणि 10 ला कोणत्या एका संख्येनं भाग जातो का? जात नाही. एक लक्षात ठेवा, क्रमवार कोणत्याही 2 संख्या ही सहमूळ संख्याच असतात, हे लक्षात ठेवा. बरोबर, बघा 5 आणि 27, 5 तर याच्यामध्ये मूळ संख्या आहे म्हणलं, ह्याचा विषयच मिटला. 24 आणि 31 मूळ संख्या म्हटली, या पर्यायाचा विषयच मिटला. मग याच्यामध्ये कोणती सहमूळ संख्येची जोडी नाही? पर्याय क्रमांक 1 असेल तुमचं उत्तर, हे लक्षात ठेवा. कोणत्याही क्रमवार 2 संख्या या सहमूळच असतात, हे लक्षात ठेवा. साधा सोपा प्रश्न आहे, पण विद्यार्थी काय करतो? संख्या प्रकरणाकडे बघतच नाही, त्याची वड फक्त आणि फक्त कुठं असते?
चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, काळकाम वेग, पण साधे सोपे पॉइंट वरचा प्रश्न सुद्धा तुमचा मार्क घालवतो. त्यामुळे साधं सोपं छोट्या छोट्या गोष्टीकडे काय करायचं, लक्ष द्यायचं, हे लक्षात ठेवा. हा प्रश्न बघताना वाटतोय सोपा, पण काढायचं म्हटलं की नेमकं काय काढायचं, कुठून काढायचं, डेफिनेशन काय असतं हे माहित नसतं, म्हणून विद्यार्थी 1 मार्क घालवतो. पुढचा प्रश्न बघ. 1 ते 100 पर्यंत 8 हा अंक 2 अंकी संख्येत जेवढ्या वेळा येतो त्यास 8 या अंकाने गुणले तर उत्तर काय येईल. बघा प्रश्न काय म्हणतो, 1 ते 100 पर्यंत 8 हा अंक. 8 हा अंक बाळा 20 वेळा येतो, तुला माहित आहे. ओके, काही विद्यार्थी 20 गुणाकारामध्ये 8, 8 दोन्ही 16, 0 160 उत्तर लिहून बाजूला पडतील, पण 160 उत्तर नाही. ते काय म्हणतात, 8 हा अंक फक्त 2 अंकी संख्येत 1 ते 100 पर्यंत 20 वेळा येतो, माहित आहे तुला, पण 2 अंकी संख्येत तो फक्त आणि फक्त 19 वेळा येतो. ह्यालाच तुला 8 ने गुणायचं, बरोबर. त्यास 8 या अंकाने गुणले 19 गुणाकारामध्ये 8. आता उत्तर सोपं आहे. 8 9 72 ला 2 हातच्याने 7, 8 1 8, 8 आणि 7 15, 152 असेल तुझं उत्तर, हे लक्षात ठेव, बरोबर. गडबड करायची नाही. गडबडीमध्ये 1 मार्क इथं जाऊच शकतो. पूर्ण काय करतोय, 8 20 वेळा आले, मग 8 न गुणा म्हणले 8, 8 दोन्ही 16 160 लिहा, कुठे आहे पर्याय. गडबड करायची नाही. 2 अंकी संख्येत जेवढ्या वेळा येतो तेवढ्याने गुणायचे. पुढे बघ, 15 ते 100 पर्यंत सर्व सम आणि विषम संख्यांच्या बेरीज करा आणि त्यातील फरक सांगा. ते काय म्हणतात, 15 ते 100 पर्यंत जेवढ्या सम विषम संख्या असतील त्यांची बेरीज करा आणि त्या दोघांमधला फरक सांगा. मग तुम्हाला समसंख्या काढाव्या लागतील, त्यांची बेरीज करावी लागेल, मग पुन्हा तुम्हाला विषम संख्या काढाव्या लागतील, त्याची बेरीज करावी लागेल. असं काही करायची गरज अजिबात नाही. समोर बघ, 100 ते 15 मध्ये एकूण किती संख्या आहेत, 15च्या पाठीमागची संख्या 14, वजाबाकी करा 14, 10 मधून 4 गेलं 6, 9 मधून 8 गेलं, टोटल 86. 86च्या निम्म करा, बेचोक 8 बेत्रिक 6, 43 असेल बाळा तुझं फायनल उत्तर, हे लक्षात ठेव. काय पण कर, कसाही कुठून पण जा, उत्तर 43च येणार. एक लक्षात ठेव, 15 ते 100 पर्यंत जेवढ्या विषम संख्या आहेत, जेवढ्या समसंख्या आहेत त्यांच्यातला फरक 43च येणार. साधं सोपं, दोघांची वजाबाकी, एकूण संख्या किती आहे 86. 86च्या निम्म करा, 43 तुमचं उत्तर असेल. इतर कशाचीही बेरीज करत बसायची नाही, लक्षात ठेव. पुढचं बघ, 0 हा अंक नाही अशा 2 अंकी संख्या किती आहे. बघा प्रश्न सोपा वाटतो, पण याच्यासाठी सराव गरजेचा आहे. एकूण 2 अंकी संख्या किती आहे बाळा, एकूण 2 अंकी संख्या 90. मग 10 20 30 40 50 60 70 80 आणि 90. 1 2 3 4 5 6 7 8 9 0 अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत 9. त्या फक्त याच्यातून वजा कर, बरोबर 81 हे तुझं उत्तर असेल. 0 हा अंक नाही अशा 2 अंकी संख्या किती दादा 81 आहेत, हे लक्षात ठेव. अभ्यास कर, सरावात सातत्य ठेव, येणारा काळ तुझा असणार आहे. वेळ कुठं वाया घालू नको. जात असेल आणि तुझी गाडी जर ट्रॅकवरनं निघून जात असेल तर एका ठिकाणी शांत बस, विचार कर, मी खरंच योग्य ट्रॅकवर आहे का, मी भरतीच करतोय का भरतीच्या नावाखाली दुसरं काय करतोय. अभ्यास कर. जय हिंद, जय महाराष्ट्र.